नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत व्हेज सँडविच। त्यासाठी भाज्या कापून घ्यायच्या। सगळ्यात आधी आपण टोमॅटोचे पातळ स्लाइस करून घेऊया। त्यानंतर कांदा, काकडी, बीटरूट, उकडलेला बटाटा सगळ्याचे आपण पातळ स्लाइस करून घेऊया। सगळ्यात आधी आपल्याला पुदिना चटणी बनवून घ्यायची, तर त्यासाठी पुदिना घ्यायचा, त्यानंतर त्यात कोथिंबीर टाकायची, हिरव्या मिरच्या, जिरेपूड, चवीपुरतं मीठ, लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरला बारीक करून घेऊया, म्हणजे छान अशी पुदिना चटणी तयार होईल। त्यानंतर आपण ब्रेडला एका बाजूला बटर लावून घ्यायचे, तर दुसऱ्या बाजूला पुदिना चटणी लावून घ्यायची। त्यानंतर त्यावरती सगळ्या स्लाइस ठेवायच्यात। सुरुवात बटाट्यापासून करायची। बटाटा, काकडी, टोमॅटो, कांदा, बीटरूट, त्यानंतर त्यावरती मीठ शिंपडायचे, टोमॅटो केचप घालायचे। दुसऱ्या स्लाइसला व्हेज मायोनीज लावून घ्यायचं। आता त्यावरची स्लाइस ठेवून ऑर्गेनो, चिली फ्लेक्स, गार्लिक ब्रेड सीझनिंग शिंपडायचे। त्यानंतर दुसरा ब्रेड स्लाइस ठेवून हलकासा सँडविच दाबून घ्यायचा। तव्याला बटर लावून दोन्ही बाजूने सँडविच छान असा खमंग सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। आपण हा सँडविच टोस्टरमध्ये किंवा तव्यावरती किंवा सँडविच मेकर्सवरती बनवू शकतो। पहा कसा गरमागरम सँडविच तयार झालाय। हा सँडविच त्रिकोणी तुकडे करून मस्त गरमागरम असा सर्व करायचा। आवडलं ना? मग पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।